विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील एक लढत सध्या चांगला चर्चेचा विषय। ही लढत आहे एकेकाळचे जिवलग मित्र आणि आताचे कट्टर शत्रू झालेल्या मंगेश चव्हाण आणि उन्मेष पाटील यांच्यातील। चाळीसगावमधल्या या हाय व्होल्टेज लढतीचा आढावा घेऊयात। भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील विरुद्ध भाजपचे मावळते आमदार मंगेश चव्हाण। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावची ही लढत सध्या उत्तर महाराष्ट्रातली सगळ्यात हाय व्होल्टेज लढत मानली जाते। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या जागेसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत चांगलीच रस्सीखेच रंगली होती। पण शेवटी ही जागा ठाकरेंच्या सेनेच्या वाट्याला गेली आणि अपेक्षेप्रमाणे उन्मेष पाटील यांना उमेदवारीही मिळाली। पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आणबाण शान ठाकरे, पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे। खरं तर चाळीसगाव मतदारसंघाची मागची निवडणूक राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी अवघ्या 4000 मतांनी गमावली होती। 2019 मध्ये भाजपच्या मंगेश चव्हाण यांना 85,069 मतं मिळाली, तर राजीव देशमुख यांना 80,969 मतं मिळाली। पण मागच्या 5 वर्षात चाळीसगावचं राजकारण बरंच बदललंय। पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय। 2019च्या निवडणुकांपर्यंत एकमेकांचे जिवलग मित्र असलेले मंगेश चव्हाण आणि उन्मेष पाटील यांच्यात मधल्या काळात वितुष्ट निर्माण झालं। याची सुरुवात 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये झाली। लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर उन्मेष पाटील यांनी त्यांच्या पत्नीसाठी चाळीसगाव विधानसभेचं तिकीट मागितलं, पण पक्षानं तिकीट मंगेश चव्हाण यांना दिलं आणि ते विजयी सुद्धा झाले। यानंतर राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत या दोघांमधला संघर्ष पुन्हा एकदा समोर आला। यात मंगेश चव्हाण यांच्या पॅनलचा उन्मेष पाटील यांनी धुव्वा उडवला। पुढे लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील यांचं तिकीट कापण्यात आलं। तिकीट कापण्यामागे आमदार मंगेश चव्हाण यांचीच खेळी होती अशी चर्चा रंगली। उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत बदला घेण्याचा निश्चय केला आणि आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हे दोघंही एकेकाळचे मित्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। लोकांना त्या ठिकाणी दादागिरी, दहशत, दबाव, लाभार्थीच्या माध्यमातून दबाव आणून त्या ठिकाणी जे राजकारण सुरू आहे त्याच राजकारणाच्या पायावर पाय ठेवून आपल्या चाळीसगावचा पण त्या ठिकाणी तो बिबट्या पळवायचा असेल तर मशाल हातात। खरं तर चाळीसगाव हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। असं असूनही 2024च्या लोकसभा निवडणुकीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपला फक्त 16,000च मताधिक्य मिळालं। या निकालामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या। त्यांनी उन्मेष पाटील यांच्या रूपानं हुकमी एक्का मैदानात उतरवला। पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे। त्यांना शुभेच्छा, चांगला प्रचार करावा। उन्मेष पाटीलला आता किती मतांनी पडतील हे तुम्हाला 23 तारखेला समजेल। असे आजचं परत रेकॉर्डिंग तुम्ही करून ठेवा। सगळ्यात जास्त मताधिक्याने ही जागा पडेल। उलट आम्ही देवाला साकडं घातलंय, त्यांच्या पक्षालाही आम्ही निरोप पाठवले। त्यामुळे आता एकेकाळच्या जिवलग मित्रांमधली लढाई त्यात सरशी कोणाची होते? लोकसभेतील काठावरचं